आणि 10 ब्लॉग मध्ये पण तू इज्जत काढतोय भाई. मला भीती होती आमच्या बाजूने अभिजित विचुकले गेली बिग बॉस मधले भाई. सेम टू सेम, जरा पण नाही फरक भाई. आधी स्वतःच्या अंगात जागा आणि मग मला जागा. परत ते नाचूया काय? इथे नाचूया बाई. या जागेवरती येऊन हे लोक फोनवरती बोलतात आणि आम्ही इथे श्रद्धेने चढतोय. खूप आमची श्रद्धा. त्या फोटो मध्ये मी नव्हतो. बोल ना. तर मी आणि त्या ग्रुप फोटो मध्ये मी आणि माझे मित्र झालेले आहेत. कोण आहे त्या ग्रुप फोटो मध्ये मी नव्हतो. कोण आहे तू बाय? चला बाय आपण उद्या चल. त्या ग्रुप फोटो तर मी आणि आज अरे विसरलो भाई. ग्रुप फोटो मध्ये नव्हतो. मी आणि माझे मित्र आज आलेलो आहे मी लोणावळ्याला. तुम्हाला ओळखतच नाही पण. एकविरायचे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नवीन ब्लॉग मध्ये. आणि हे सगळे पामटे लोक कॉलेजचे माझे मित्र. आणि आम्ही आज ठरवला लोणावळ्याला जायचा प्लॅन. बालिशचा उतरलून झाले 15 मिनिटं. ह्यांचे फोटो वगैरे काढायचे होते, ते फोटो काढले. बघा कुर्त्यावर एकदम छावा दिसतोय, तरी पण याला हे फालतू जॅकेट घालायचं. हे फालतू जॅकेट घालायचा विचार. भाई तू ब्लॅक मध्ये घाल ना. काय बोलला परत बोल. ब्लॅक मध्ये घाल ना भाई एकदा. इथे बघून बोल ना. चला काय माझ्या मित्राची मस्ती कर ना. कोण काढतंय फोटो? कोण काढतंय? कोण काढतंय? चला ये चले निघायचं. चल 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 चला बाय बाय बाय. मित्रांनो आता आम्ही इथं थांबलोय स्टेशनच्या बाजूला आहे. बघा इथे स्टेशन आहे. कशा बाजूलाच थांबलोय आम्ही. तेच बोललो आम्ही. नाश्ता नव्हता गेला. मला वाटलं ते काढता मोबाईल पडला असता. आता नाश्ता करू. आणि कसं जायचं माहिती नाही. सगळे फर्स्ट टाइमच येत आहेत. मी नाही दिसत आहे मला पण. बा बिल्लू बाय बदमाश या. धरू आता फोन. धर धर. भूक लागली आता आम्ही खातो थोडं. आणि नाश्ता वगैरे करून आताच आम्ही निघालोय एकविरेला जायला. बघा एका रिक्षेमध्ये आम्ही 6 जण घुसून धरले आम्हाला काकांनी. काका किती वेळ लागेल जायला? 15-20 मिनिटात आम्ही डायरेक्ट पायथ्याशी. मग तिथून वर चढायला वगैरे माहिती नाही. मी फर्स्ट टाइम आलोय. बघू काय होतं. ह्याची ताई आले. ह्याच्या ताईला हा कॉल बेल करून विचारतोय कसं काय. तो आलाय मग अशी विचारलं तर नाही का बोलला. गाडी नाही भाई. गाडी नाही. चला काय पुढे भेटूया. मित्रांनो हे पायथ्याशी असलेलं मंदिर देवीचं. आणि आम्ही सगळ्यांनी आता दर्शन वगैरे घेतलंय. तर जातो वर चढायला सुरुवात वगैरे करतो. दर्शन घेऊन बाय बसले सगळे. मित्रांनो आताच आम्ही वर चढायला सुरुवात केली आहे. काय भाई त्याला काय बोलायचं. कशाला येता तुम्ही देव दर्शनाला येऊन काय काय करता. मला लाजा वाटला पाहिजे. थकला की नाही. बिल्लू बाय काय बोलता? भाई या जागेवरती येऊन हे लोक फोनवरती बोलतात आणि आम्ही इथे श्रद्धेने चढतोय. खूप आमची श्रद्धा भक्ती अजून काय. बस भाई एवढंच आहे आम्हाला. काकडी प्रति काकडी पाहिजे का? काय जेवढा पामटे असेल ना. असा कॅमेरा बंद होता तेव्हा असा एकदम चालू केला तर बाईकची एनर्जी बघा काय वाढली. नेक्स्ट लेवलला जाते बाई. मित्रांनो आम्हाला वाटलेलं आम्हाला अर्धा पाऊण तास जाईल. आलोय मंदिरापाशी पण 15 मिनिटं आलो. परफेक्ट 15 मिनिटं लागली. हा पामट्या बोललेला आम्हाला अर्धा तास जाईल. तर बाय 15 मिनिटात आम्ही आलोय वर. मग पाया पडून घेतोय. आधी फोटो बिटो काढतो यांचे सगळ्यांचे. नंतर जातो मागे दर्शन वगैरे घेऊन. मग मित्रांनो आता लाईनीमध्ये पुढे हळूहळू जाते पुढे लाईन. आणि आम्ही तिघं मागे ते तिघं पुढे गेले. पुढे वगैरे घेतले. तर बघू लाईन जास्त मोठी नाही पण लगेच दर्शन. आज बुधवार असल्या कारणाने गर्दी नाही.
मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन आलो, म्हणजे जास्त गर्दी नव्हती, 5 मिनिटात आमचं दर्शन झालं. हा बघू शकता इथे मागे कुठला तरी गाव आहे, माहिती नाही कुठला, पण भारी वाटतं की इथून वरून. आता फोटो बिटो हे बघा गद्दार लोक फोटो काढतात. आम्ही आता सांगतो कोणाला तरी इथे ग्रुप फोटो काढायला, आमचा ग्रुप फोटो काढू, परत तिकडे ग्रुप फोटो काढू आणि नंतर आम्ही आवडलो केव्समध्ये, म्हणजे लेण्या वगैरे ते बघ शकता मागे. आम्ही म्हणजे तिघं झालो, मी हर्ष आणि कौस्तुभ आणि 3 जण आलो. काय बाकीचं तुम्हाला एक नंबर दिला, बाकीचं सगळं मधमाशाचा पोळा आहे. बघू शकता मधमाशाचा पोळा आहे तिकडे. किती आहेत बघा, 1 2 3 4 पोळे आहेत तिथे. चला आता एक लाईनीमध्ये बघा सिनेमॅटिक. आम्ही आलोय वरती चढतोय, पूर्ण काळोख आहे, पाया खायचं पण दिसत नाही भाई. पुढे वरे आणि हे काय दाखव यार, ह्याच्यात काळोख दिसतंय. हे बघा ही येऊन असे हे फालतूगिरी करतात ना, आपापली नावं लिहितात ह्याच्यासारखे पोरं. इकडे एक छोटीशी खिडकीच बोलताय ना, खालचं सगळं दिसतंय बघा. वरून जाऊन आलोय आम्ही आणि खाली पण थोडंफार तसंच आहे, दाखवतो बघा. अशी लांब केले का आडवी आणि इकडे या छोट्या छोट्या अशा. इकडे हे गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे दगडांमध्येच आहे बघा. बॅनरवर माहिती लिहिली आहे ती मी वाचली, पहिल्या शतकातलं सगळं बांधलेलं आहे आणि आता 21वं शतक चालू आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा किती वर्ष झाली. दगडांचं जसं आहे तसंच आहे, फक्त मध्ये मध्ये काय काय खालच्या बाजूला बघू शकता ते थोडंफार निघालेले आहेत, बाकी जसं आहे तसंच आहे, म्हणजे कोण बोलू पण नाही शकत. आणि हे सगळं कोरलेलं काम चिन्नी हातोड्याचं वरती दिसतं तुम्हाला कसं आहे. आणि तुम्हाला पण जर यायचं असेल तर आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला तिकडे आहे तिकीट काउंटर, तिकडे तुम्ही 25 रुपये तिकीट आहे. तर आम्ही पण पूर्ण 25 रुपये देऊन तिकीट काढलेलं आहे. तुम्हाला पण यायचं असेल तर तिकीट काढून, म्हणजे आधी दर्शन घेतलं आम्ही, नंतर तिकीट काढून आलो. किती 1 2 दादा? 2 द्या. मिक्स मध्ये काय काय भाई? अलग अलग नाही भाई, वेगवेगळं वेगवेगळं बोल. 100 रुपये भाई. किती 1 2 दादा? ही पण काय ते प्रसाद घेतला एवढं जास्त नाही घेतला. हर्षने भाई चॉकलेट घेतली ही वाली यांचे. मी एवढे भारी भारी फोटो काढलेत ना अँगलने, पण या 1 2 3 4 5 जणांनी एकाने पण बाई माझा एक पण चांगला ना फोटो काढलाय. सगळ्यांच्या बा आता स्टोऱ्या बघा इंस्टावर, माझी नका बघू, माझी नाही दिसणार, माझा एक पण चांगला नाही आलाय. हे कोणतरी धागा घेणार होता बाई खालची. मित्रांनो जेव्हा चढायला आम्ही सुरुवात केली तेव्हा मला वाटलं जीवदानीचा आहे, तेवढाच असेल डोंगर, पण हा तेवढा नाही डोंगर, छोटाच आहे. फक्त शिड्या पण अशा लांब लांब करून ठेवल्यात आणि ते प्रॉपर शिड्या नाही, असं थोडं थोडं मध्ये गॅप आहे बघू शकतो असा. आणि जीवदानीला उंच असं चढाव पण आणि प्रॉपर असं शिड्या आहेत बघा. तिकडे त्या बाजूच्या तिकडे वरती मंदिर, तिथून जाऊन आलो आणि आता उतरतो आम्ही. त्याच गर्दी नाही बघा, कोणच नाही दिसत खाली बाई वर. चला खाली उतरल्यावर तुम्हाला दाखवतो. काकडी घेऊन आलात काय तुम्ही? काकडी नाही काढलं आम्ही, हे काढलं काय आंबा. हर्षने खिलवला आम्हाला आंबा. हर्ष आणि 10 ब्लॉग मध्ये पण तू इज्जत काढतोय कसं का करतोय भाई. ते थोडा मॅटर झालाय. हर्षने मला गुपचूप वरती आंबा खिलवला कैरी, आणि प्रणयला सांगितलं नाही, प्रणय भडकला. प्रणयची भक्ती बघा त्याच्या केसांवर भाई कुंकू पडला. ते नाचूया काय? इथे नाचूया बाई.
सिरियल आडवी होईल मरेल. मित्रांनो डान्स कसा वाटला नक्की सांगा आमचा. हा बघा पतंग उडवत होता. धंटन 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 धंटन. सॉरी काकी सर्दी झाली. मम्मी मारेल मला. नाही भाई नको बोलली ते. मम्मी बोलली ताक नको पिऊ. मम्मी बोलली बाहेरचं नाही प्यायचं भाई. मला वाटतं भाई कुठून तरी आले सगळे मुत्तान येतात एकविरायच्या. बघा मागे बघ इथे मूर्त जातात. हा व्ह्यू भारी दिसतोय ना मागचा. वरती डोंगर आणि खालच्या बाजूचा कचरा खूप केला आहे प्रतीक सारख्या लोकांनी. बाबू दुर्बिणीत दिसतं काय? दुर्बिणीत बघ ना याच्याने दिसतं. टाटा भाई आमच्या बाजूने भाई मला नव्हते. आमच्या बाजूने अभिजित विचुकले गेली बिग बॉस मधले भाई. सेम टू सेम जरा पण नाही फरक भाई. आधी स्वतःच्या अंगात जागा मग मला सांगा तुझी लायकी आहे का? कोण आहे? माझ्या रक्तामध्ये तुम्हाला चहा सुद्धा सापडणार नाही. मला महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे मी. सलमान खान कोण आहे? पायथ्याचं मंदिर आहे इथे आम्ही आलो. आणि बघा कोण आहे काय ते पडवळ अण्णा आहेत. पडवाची देवरी आहे पण माझ्या गावाले नाही पाहिजे मी ओळखलं असतं. काजलताई मोरेश्वर पडवळ आणि सचिन शेठ पडवळ. भाई मला एक बिझनेस सुचतो. हे पायपट पडवळ आहेत कुठल्या भाई? बिझनेस सुचतो. हॅरी पॉटरचा जर इथे भेटत असेल ना 50ला घेऊ आणि आपल्या कॉलेजला 100ला विकू भाई. डिमांड सगळ्यांना माहिती आहे 50ला भेटतो. नाही डिमांड जाम आहे भाई. हे गरम वडापाव गरम वडापाव. मित्रांनो आता आम्ही आहेत लोणावळा स्टेशनला. म्हणजे एकविरा आईचं दर्शन घेऊन खाली आलो. तिकडेच आम्ही जेवलो आणि रिक्षा करून आलो लोणावळ्याला. आता वाजलेत 3:15 वाजलेत आणि आमची ट्रेन आहे 4:20 आहे काहीतरी. म्हणजे 4:30च्या आसपास आहे. म्हणजे अजून 1 तास आम्हाला थांबावं लागणार आहे इथे. बघा आम्ही सगळे इथे बसलो. दोघा मागे गाडी इथं बसला. हा 1 तास थांबू नंतर ट्रेन आल्यावर जाऊ. ब्लॉगमध्ये तेच एंड करतोय. कसा वाटला आमचा तो डान्स कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. लाईक अँड सबस्क्राईब. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. लाईक सक्र 12 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.